नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण अशा काही टिप्स आणि ट्रिक्स हॅक्स बघायचे आहेत का जेणेकरून ते पावसाळ्यात उपयोगाचे ठरणार आहेत. आपल्याकडे ना काही अशा बरण्या असतात का त्या एअर टाईटच नसतात, मग आतले पदार्थ खराब होतात. शिवाय पावसाळ्यात पण अशा बरण्या मग आपल्याला हानिकारक ठरतात, आतले पदार्थ खराब होतात. मग त्या बरण्यांसाठी आपण आज एक आयडिया बघूया. या टाईपच्या बरण्या आहेत ना, या मला खूप दगा देतात, पावसाळ्यात तर देतातच. तर चला आयडिया बघूया काय करायचं आहे ना एअर टाईट करण्यासाठी. अशा काही बरण्या आणि या चिनी मातीच्या बरण्या पावसाळ्यात ना याच्यातल्या पदार्थांना आर्द्रता किंवा मग मॉइश्चर पकडते, ओलसरपणा पकडतो. पहा आता हे मिठाच्या 2 बरण्या आहेत, तर मीठ कसं त्याला ओलसरपणा पकडलेला आहे. तर त्याच्यासाठी आता आयडिया बघूया. तर त्याच्यासाठी काय करायचं, अगदी सिंपल आयडिया आहे. टिश्यू पेपर आपले घ्यायचे नेहमीचे जे असतात ते, आणि ते त्या बरणीवर ठेवायचे किंवा एखाद प्लास्टिक पेपर अजून त्याच्यावर ठेवा टिश्यू पेपर बरोबर, मग ते अगदी सुरक्षित होऊन जाईल. तर हा अनुभव मी घेतलेला आहे, कारण मी बहुतेक वेळा पावसाळ्यात हे करते. आता पावसाळा सुरू झालेला आहे म्हणून मी हे केलेलं आहे. तर अगदी नक्की उपयोगाची टीप आहे ही, तुम्ही नक्की करून बघा चिनी मातीच्या बरण्यांसाठी. तर झाल्या आहेत माझ्या सुरक्षित आता ह्या चिनी मातीच्या बरण्या. आता दुसऱ्या बरण्या बघूया. या अशा आता 2-3 टाईपच्या बरण्या आहेत ना, तर त्यांच्यामध्ये पण मॉइश्चर पकडली जाते. तर त्याच्यासाठी मी रबरची आयडिया यूज करते. आता जर टिश्यू पेपर टाकला ना तर तो फाटत राहतो. तर साधा पेपर पण टाकू शकतो, पण त्याच्यापेक्षा ही आयडिया बेस्ट आहे. का जे थ्रेड्स असतात ना बरणीच्या वरच्या माऊथला, तर त्याच्या वरच्या थ्रेडजवळ हा असा रबर लावला ना, आपला साधा रबर, तर बरणीचं झाकण मस्त एअरटाईट होऊन जातं आणि छान घट्ट लागतं सुद्धा. तर तुम्ही हे नक्की करून बघा. आता ह्या अशा छोट्या बरण्या ना डीमार्टमधल्या खूप जणांच्या घरात असतात, तर त्या पण अगदी एअरटाईट नाही आहेत, कारण त्याच्यातले जे पावडर किंवा मी मसाले ठेवते ना त्यांना असं पावसाळ्यात तरी मॉइश्चर पकडलं जातं. तर त्याला पण मी तसंच केलं आहे, वरच्या थ्रेडला रबर लावला ना बरणीच्या का छान झाकणं घट्ट राहतात. कधी कधी ना दुपारच्या वेळेस आराम करण्याचं पण ठरवतो, पण होत नाही, म्हणजे नको वाटतं, काहीतरी करावं असं वाटतं. मग अशा वेळी काहीतरी काम करावं. आता इथे मी जसं ड्रायफ्रूट्स आता भरत आहे आणून ठेवलेलं, तर ड्रायफ्रूट्सची पण मला एक ना टिप द्यायची. ड्रायफ्रूट्स आहेत किंवा मग ते नट्स वगैरे, तर ते ना कायम फ्रीजमध्ये नका ठेवतं. मला माझ्या दुकानदारानेच ही आयडिया दिलेली आहे. आयडिया म्हणजे एक चांगली टिप दिलेली आहे. का तुम्ही जे तुम्हाला ड्रायफ्रूट्स खायचे आहेत नेहमीच्या फ्लोमध्ये, नेहमी आपण उघडत राहतो बरणी, खात राहतो, भिजत घालतो, तर असे ड्रायफ्रूट्स आहेत ना ते बाहेरच ठेवायचे. ते चांगले राहतात, पौष्टिक राहतात, शिवाय चवसुद्धा चांगली राहते त्याची. तर मी ना आता तेव्हापासून तेच करते. बाहेरच हे 3-4 प्रकारचे ड्रायफ्रूट्स आहेत तर ते बाहेरच ठेवते. फक्त ना मनुके आणि हे खजूर आणि काजू हे ना फ्रीजमध्ये ठेवायचे, कारण ते बाहेर लवकर खराब होतात. शक्यतो ना या बरण्या बाहेरच ठेवायच्या, म्हणजे दिसतील अशा, म्हणजे आपल्याला भिजत घालण्याचं पण लक्षात राहतं, आणि मुलांना खायचं असेल ना तर ते समोर राहतं, म्हणजे मुलं पण खातात, नाही तर मुलं टाळाटाळ करतात. आता ही 4थी बरणी आहे ना, तर ही आहे माझी अंजीरची बरणी. तर अंजीर आम्हाला आज चांगलं नाही मिळालं, आम्ही नेहमी आणतो ना, तर ते येणार होतं दुसऱ्या दिवशी, तर ते मी दुसऱ्या दिवशी आणलं. मग ड्रायफ्रूट्सची अजून एक टिप द्यायची. ड्रायफ्रूट्स ना थोडेसे महागातले घेतलेले चांगले, तुम्ही कमी घ्या पण चांगल्या दर्जाचे घ्या, कारण अगदी कमी किमतीतले घेतले ना का ते खराब असतात. एक तर ते चवीला चांगले नसतात आणि अगदी थर्ड क्लास माल असतो तो. तर नेहमी ड्रायफ्रूट्स थोडेसे महाग घेतले तरी चालेल, पण चांगल्या क्वालिटीचे घ्या. अंजीरमध्ये पण 2-3 प्रकार येतात, अगदी छोटे, मोठे, मीडियम असे. तर झालेलं आहे पहा, अरेंज मी केलेले आहेत आता ह्या सगळ्या बरण्या. आता हे आम्हाला एक 15-20 दिवस पुरतं. नेहमी ना ड्रायफ्रूट घेताना पारखून घेत जा, बघून घेत जा, कारण ड्रायफ्रूटमध्ये खूप जण फसवतात. तर असा एक समाज आहे ना, का नुसते दुकानं टाकायचे आणि लोकांना फसवायचं, कमवायलाच आहेत ते लोक नुसते. तर मी असंच एका दुकानातून आमच्या इकडे ड्रायफ्रुट्स विकत घेतले. ड्रायफ्रुट्समध्ये मी जेव्हा खजूर घेतले ना, तर त्या खजुरामध्ये पोरकिडे निघाले. तर मग मी त्यांना ते दाखवलं आणि परत त्या दुकानात गेले नाही. तर तुम्ही घेताना ना सावध राहा. खूप अशा दुकानांमध्ये असे ड्रायफ्रूट खराब झालेले किंवा मग एक्सपायर झालेले ड्रायफ्रुट्स विकतात. तर त्यापासून तुम्ही नक्की सावध राहा. मला अनुभव आला तसा तुम्हाला आला ना, तर तिथे खडसवा त्या दुकानदाराला. पावसाळ्यातला अगदी वर्स्ट प्रॉब्लेम म्हणजे कांद्यांचा. कांदे खराब झाले ना का एवढा वास येतो ना त्यांना. तुमचे पण कांदे पावसाळ्यात खूप खराब होतात का? त्याच्यासाठी एक आयडिया आहे. माझ्या चुलत जावेने मला आयडिया सांगितलेली, ती मी आज शेअर करते तुमच्या बरोबर. जेव्हा आपण कांदे भरतो ना, तर
त्याच्या आधी काय करायचं, कांदे असे भरण्याच्या आधी थोडे उन्हात ठेवायचे आणि मग त्याच्यानंतर भरायचे. आता त्याच्यानंतर भरताना काय करायचं, आता तुमचे भरूनसुद्धा झाले असतील, माझेसुद्धा झालेले आहेत. पण मग आता त्यासाठी आपण ही जी वरती मुळं असतात ना सुकलेली कांद्यांची, तर ती काढून टाकायची आणि खालचा पण थोडासा पार्ट काढून टाकायचा. सालं एक वेळ नाही काढली तरी चालतील, पण तेवढं करून ठेवायचं. पावसाळ्यात अगदी कांदे मग सुरक्षित राहतात. आणि जी तुम्ही बास्केट वापराल ना तीसुद्धा चांगली वापरत जा, म्हणजे त्याला पूर्ण अगदी खालून वरून बाजूने जाळी असणार आहे असं काहीतरी स्टोरेजसाठी वापरत जा. तर सगळे कांदे पहा मी तसं करून घेतलेलं आहे, वरचं मुळं काढून घेतलेली आहेत. काही ठिकाणी निघत नव्हती तर थोडासा सुरीचा, अगदी कापायचं नाही आपण, पण ती मुळं जातील एवढं करायचं आहे. तर सगळं मी आता असे मी 2 ट्रे भरून ठेवलेले आहेत. खूप असे यावर्षी भरलेले आहेत कारण मी फसलेली आहे. मी 8 किलो कांदे घेतले तर सुरुवातीचे माझे आत्ता काही खराब झाले, मग मी आता हे असे एक 4-5 किलो बाजूला काढून ठेवलेले आहेत. चला कांदे तर साफ करून झाले. सध्या पेपर वाचतात सगळे, पण आम्ही ना न्यूजपेपर आवर्जून घेतो. का तर असे काही उपयोग होतात, म्हणजे कचरा वगैरे हे करायला बरी पडते ही रद्दी. मसाल्याचा किंवा मिसळणीचा डब्बा कसा ठेवावा, पावसाळ्यात कसा मेंटेन करावा, ते आज आपण बघायचं आहे. तर मसाल्याचा डब्बा प्रत्येक घरी असतोच आणि आपल्याला तो फार उपयोगाचा असतो, कारण फोडण्या देण्यासाठीच आपण त्याचा जास्त उपयोग करतो. पण तो ना खूप वेळा लवकर खराब होतो. तर आपण मसाले कसे नेमके काढावे काय ते आता मी सांगते. तर जेव्हा संपत येतात ना तेव्हा हे सगळे मसाले जे उरलेले असतात ना ते एका बरणीत ना सरळ मिक्स करा. तेच जुने मसाले परत नवीन मसाल्यांमध्ये नका ॲड करू. मग त्या फ्रेशनेसच राहत नाही आणि एक खरकटलेपणा आपल्या डब्याला राहतो. तर तो आपण नाहीसा करायचा आणि फ्रेश रिफ्रेशमेंट आपण त्या डब्याला दिली पाहिजे. तर हे पहा मी सगळं उरलेले काढून ठेवले. आता हे उरलेले आहेत ना हे एक 2-4 दिवसात संपून जातात. आता जिरं, मोहरी, मेथी हे सुद्धा वेगळ्या डब्यात काढायचं आहे किंवा असे वेगवेगळे वाट्यांमध्ये काढून ठेवा आणि ते आत्ता तुम्ही आजपासून जे असतील स्वयंपाकासाठी पदार्थ त्याच्यात वापरू शकता. ते अगदी 2-3 दिवसात संपून जाणार. तर हा मसाल्याचा डब्बा ना क्लीन करताना काय करायचं, थोडा वेळ त्याला साबण लावून ठेवून द्यायचा. मी तर डिशवॉशरमध्ये टाकते, अगदी क्लीन होतो, चकचकीत होतो. पण जेव्हा मी आधी डिशवॉशर नसताना साफ करायची तेव्हा असं करायची, थोडा वेळ साबण लावून ठेवायचा, अगदी 5 ते 10 मिनटं तसंच ठेवायचं. कारण त्याला ना हळदीचा वगैरे कलर चिकटपणा एक आलेला असतो, मेणचटपणा, तो जातो 10 मिनटं जर साबण लावून आपण असंच ठेवलं तर. आणि त्याच्यानंतर परत घासायचं आहे. घासल्यानंतर स्वच्छ धुवून मग अशा कॉटनच्या कपड्यावर निथळत घालायचं. हे तर सगळं करतच असतील, पण जरा तुम्ही भिजत ठेवा, तो म्हणजे अगदी साफ चकचकीत निघतो. जेव्हा या प्रकारे आपण स्वच्छ करून परत भरतो ना मसाल्याचा डब्बा, तेव्हा आपल्यालाच एक नवीन फ्रेशनेस किंवा ताजेतवानेपणा जाणवतो. आणि तसंच करावं, महिन्यातून एकदा तरी हे करावंच. अगदी काय फार वेळ जात नाही त्याला. पावसाळ्यात ना पूर्णपणे हा मसाल्याचा डबा ड्राय करायचा आणि मग त्याच्यानंतरच आपण हे सगळे मसाले भरायचे. मसाले आपल्याला जे लागतात नेहमीचे तेवढं याच्यात आलेच पाहिजेत, कारण मग घाईच्या वेळी दुसऱ्या बरण्या उघडत बसायला नको. आणि हे खूप असे भरू नका पावसाळ्यात, थोडे अर्धे अर्धे भरा, म्हणजे मॉइश्चर त्यांना खूप असे जास्त दिवस राहिले का मॉइश्चर पकडते आणि ते उलसर होतात. मग अर्धे अर्धे अगदी वाट्या भरल्या आणि अगदी आपण 8-8 दिवसाने काढले तरी चालतं. तर पहा अशा प्रकारे आपण मसाल्याचा डब्बा अरेंज करू शकतो, मॅनेज करू शकतो पावसाळ्यात. तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ तुम्हाला? आजच्या या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर मला ना कमेंटद्वारे नक्की कळवा का कुठली टिप तुम्हाला आवडली. आणि अख्खा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा.